आहे. परीक्षेचा काळ असूनही चांगला उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे. आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतील जी धुरा सांभाळणारे ध्रुव माहिती अशी माहिती देतात. कसा लेस स्पर्धा? नमस्कार, माझं नाव ध्रुव मोनिका शिवाजी मूर्ती. MRF नॅशनल डर्ट ट्रॅक नॅशनल चॅम्पियनशिपचा पहिला राऊंड हा आज शनिवार रविवारी कोल्हापुरात संपन्न झाला. ही चॅम्पियनशिप MRF कंपनीद्वारे प्रमोट केली जाते मागचे बरेच वर्ष आणि आपणही MRF बरोबर मागचे 15 ते 16 वर्ष असे वेगळे स्पर्धा भरवतो. कोविडनंतर मागच्या वर्षीपर्यंत थोडंसं ह्याला स्टॉप लागलेला होता. तो मागच्या वर्षी जुलैला एक राऊंड घेतला, त्यानंतर यावर्षी अगदी पहिलाच राऊंड आणि तोही 150 पार्टिसिपेशन जे आजपर्यंत डर्ट ट्रॅकला सगळ्यात जास्त पार्टिसिपेशन झालेलं ते आपल्याकडं ह्यावेळी बघण्यात आलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्यातली 50% पार्टिसिपेंट हे महाराष्ट्राबाहेरचे म्हणजे वेगळ्या राज्यातनं अगदी केरला, नॉर्थ ईस्ट, वेस्ट बेंगॉल, कर्नाटकमधनं सगळीकडनं रायडर्स आज या इव्हेंटसाठी आपल्याकडे येतात. आपली फॅसिलिटी बघतात. आपल्याकडं आज ही डर्ट ट्रॅक सोडून मोटोक्रॉस ट्रॅकचंही प्रोव्हिजन आहे. म्हणल्यावर कुठेतरी या स्पोर्टला थोडीशी चालना मिळते. आपल्याकडच्या वेगळ्या व्यवसायांना रेस्टॉरंट असो, हॉटेल असो, बूम मिळतो टुरिझमला आणि आता कोविड नंतर आपण म्हणू शकतो की मागच्या वर्षी परत टेक ऑफ ह्याला मिळत आहे. सुट्टीमध्ये आपण काय स्थानिक साठी काय करणार आहात का? नियोजन आहे का? सियाट इंडियन सुपरक्रॉस लीग जी आपली झाली त्याच्यात मोहिते रेसिंग अकॅडमीनं दुसरा क्रमांक नॅशनली मिळवलेला आहे आणि त्याच्यानंतर कुठेतरी या पूर्ण स्पोर्टला आता एक सपोर्ट आणि एका प्रकारचा फ्लो नवीन मिळतो. म्हणल्यावर मोटोक्रॉस रिलेटेड आपल्याकडे रॉयल रोडिओचे आपले जे काही ऑर्गनायझर्स आहेत त्यांच्याद्वारे इथं ऑलरेडी कॅम्प्स घेतले जातात. ह्या सीझनमध्ये की जास्त होतात सुट्ट्यांमुळं बरीच मुलांना इंटरेस्ट असतो. गोकार्टिंगच्या संदर्भात पण आम्ही तसे कॅम्प्स असं इथून पुढे ऑर्गनाईज करायला परत चालू करू. बट जसं म्हणलं की हळूहळू इव्हेंट झाल्यामुळं लोकांची अवेअरनेस वाढणार आणि त्यातनंच कॅम्प्स होते.